वसंताचे प्राथमिक शिक्षण चौकरीवाडीत झाले होते. माध्यमिक शिक्षणासाठी त्याला अमृतनगरला जावे लागत होते. तेथे 12वी पर्यंत शिक्षणाची सोय होती. तेथे त्याचे विजय मामा राहत असल्याने त्याची सोय होती, तरी तो मामाकडे राहत नव्हता. सायकलवरून जाऊन येऊन करीत होता. चौकरीवाडी ते अमृतनगर अंतर साधारण 5 किलोमीटर होते. रस्ता कच्चा, काळवटातून ओढे नाले पार करून जावे लागत होते. त्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जावे लागत होते. सायकल चिखलातून चालत नव्हती. चिखलाने मडगाड भरत होते. न लावताच सायकलला ब्रेक लागत होते. काटकीने मडगाडमधील चिखल काढून चाक मोकळे करावे लागत होते. मग सायकल चालत होती. मग थोडे पुढे गेले की मागचीच अवस्था व्हायची. अगदीच पंचायत होऊन जायची. पाऊस भरपूर, ओढ्याला पूर आला तर परगावच्या मुलांना घरी जाता येत नव्हते. एकदा तर एक मुलगा पुरात वाहून गेला होता. त्यामुळे मोठा पाऊस आला तर शाळेला दुपारी सुट्टी द्यावी लागत होती. पावसाच्या भीतीने अनेक मुले शाळा बुडवीत होते, पण वसंताने त्याची फिकीर केली नाही. चालत का होईना, पण तो शाळेत जात होता. एकही दिवस शाळा बुडवून घरी राहिला नव्हता. आता तो 10वीत होता. त्या दिवशी सकाळपासूनच हवेत उष्मा होता. भयंकर उकडत होते. 5व्या तासाला तर शिक्षक सुद्धा आळसलेले वाटत होते. वर्गात पाठीमागे बसणारी मुले जांभ्या देत होती. जांभ्या देऊन डोळ्यात आलेले पाणी पुसत होती. उकाड्यामुळे घामाचा अगदी लोंढा लागत होता. शिक्षकांच्या सह मुलेही वळीचा पंख्यासारखा उपयोग करीत होती. हवा खात होती. 6वा तास संपला. काळवंडून आली. एवढ्या लवकर अंधार कसा पडला याचेच मुलांना आश्चर्य वाटले. चिमण्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे जाताना दिसू लागले. पूर्वेच्या बाजूने आबाळाच्या गरजेचा आवाज आला. तसे मुख्याध्यापक बाहेर आले. पाहता तर गावाच्या पूर्वेच्या बाजूला काळी कुट्ट भिंत उभी असलेली दिसली. मधूनच हवेची हलकी झुळूक यायची. त्यावेळी थोडं बरं वाटायचं. मुख्याध्यापक स्वतः कोणताच निर्णय घेत नव्हते. पावसाचे चिन्ह दिसू लागताच सुट्टी द्यावी की काय यासाठी मुख्याध्यापकाने चेअरमनला फोन केला. उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना ऑफिसमध्ये बोलवले. येतो येतो म्हणत त्यांनी पुढाऱ्याप्रमाणे वेळ लावला. तसे गुण त्यांच्यात होते. ते येत आहेत तोपर्यंत ऑफिसच्या पत्र्यावर टपटप असे टपोरे थेंब पडल्याचा आवाज आला आणि विचार विनिमयाला सुरुवात करणार तोपर्यंत हस्त नक्षत्राचा फळी धरून पडणारा पाऊस खळी खांदत गर्जना करत आला देखील. वारे अजिबात नव्हते. त्यामुळे शांतपण मुसळधार पाऊस पडत होता. ओढे नाले खळखळ करत वाहू लागले होते. अवकळ पोरासारखे धावू लागले. एवढा मोठा पाऊस पडत होता की वर्गात शिक्षक कितीही मोठ्याने ओरडले तरी ऐकू जात नव्हते. मुलाने गोंधळ सुरू केला होता. शिक्षकांनी शिकवणे बंद केले होते. मुलांना अडवता अडवता शिक्षकांच्या नाकीने आले होते. शेवटी शिक्षकही मुलांसह वरांड्यात येऊन पडणाऱ्या पावसाची गंमत बघू लागले होते. समोरच्या रस्त्यावरून चरायला गेलेली जनावरं शेपट वर करून चौकूर उधळत निवाऱ्यासाठी गोठ्याकडे पळत होती. गोराख्यांची धांदल उडाली होती. मसरं सावकाश चालली होती, तर गायी पुढे पळत होत्या. इकडे शेरडांचं तऱ्हा वेगळीच होती. गोट्या एवढ्या पाण्यातून वा चिखलातून ती चालत नव्हती. एका जागेवरती उभी राहत होती. गोराख्यांची पोरं त्यांना ढकलत होती, तरी शेरडं माघारी पळत होती. पण शेवटी घराच्या ओढीनं मग शेरडं त्यांच्या मागून चालत होती. ओढ्याच्या पलीकडे जाऊन शेळ्या, मेंढ्यासह कुत्र्यांची अंग फडफडत होती. अंगावरचे पाणी कमी करत होती. अंग सुकीत होती, पण वरून पाणी पडतच होते. मसरं अजून पाऊस कमी कसा पडतोय म्हणून रवंत करीत डुलत डुलत चालत होती. काही गुराखी घोंगडी तर काही जण पोती पांघरून घेऊन डोक्याला टापरी बांधून पावसापासून बचाव करीत होती. एका गुराखीची तारांबळ उडाली होती. त्याच्या अंगातूनही पाणी गळत होते. धोतर गुडघ्याच्या वर खोवलेले, अंगावर काटा उभा राहिलेला तो पुढे पळणाऱ्या गायीला हाक देत होता. हैक, लय पाय आल्यात वय तुला. तरीही गाय पळत होती. तो तिच्या मागे पळत होता. जणू पाठ शिवण्याचा खेळ चालत होता. पाहता पाहता सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरूनही पाणी वाहू लागले होते. ओढे नाले तुडुंब भरले होते. नागमुडी आकाराने पाण्यापुढून वीज चमकून गेली. डोळे दिपले. क्षणार्धात कानाचे पडदे फाटणारा भयानक आवाज झाला. वासंती घाबरली होती. वासंतीची नजर वसंताला शोधत होती. ती त्याच्या जवळ धावत आली होती. तशी ती अधूनमधून त्याला भेटत होती, पण बोलणे मर्यादित होते. दोघे आपापल्या कामात.
घरचा काही निरोप असेल तरच तो सांगण्यासाठी बोलणार, पण आज निरोप नव्हता. तरीही वासंती म्हणाली, वसंता, विजा चमकतायत, आज इथंच राहा. नको, आई वाट बघील. त्यांना माहित आहे ना आम्ही इथंच आहोत म्हणून. तरी सुद्धा ते शोधत येतील, विनाकारण त्रास नको. अरे पण ओढे नाले भरले असतील, तू कसा जाशील? मी काय बावला वाटतो की काय? लगेच वाहून जाईन. ही शौर्य दाखवायची वेळ नाही. अगं पण माझ्याबरोबर इतरही मुली आहेत. असू दे रे, आमचे घर मोठे आहे. आज सगळेच थांबा. त्याने तिचे म्हणणे ऐकले नाही. अर्ध्या तासाने पाऊस थांबला. तशी गावातील मुले आपापल्या घराकडे पळाली. परगावची मुले आशाळभूत नजरेने शिक्षकांच्याकडे पाहू लागली. शिक्षकांनी त्यांना जाण्याबाबत अडचणी विचारल्या. लहान मुलांना ओढ्यातून हाताला धरून न्यायला सांगितले. परगावची सर्व मुले आपले दप्तर शाळेतच ठेवून घराकडे निघाली. मार्चमध्ये त्यांची 10वीची परीक्षा झाली. उन्हाळ्याची सुट्टी लागली. वसंताच्या आईने खूपच आग्रह केला म्हणून वासंती चौखुरेवाडीला आली होती. त्यावेळी ती 17-18 वर्षाची असेल. तिनेही 12वीची परीक्षा दिली होती. वसंता दिवसभर मळ्यात होता. संध्याकाळी घरी आला. गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील वासंती त्याला दिसली. त्याने हसत विचारले, कधी आलीस? बरं झालं आठवण आली. आठवण न होऊन कसं चालेल? ते दोघे एका खोलीत परीक्षेची चर्चा करीत बसले होते. आपण पेपर कसे लिहिले, मुली कॉपी कशी करतात, कॉपी कुठे ठेवतात, शिक्षकांना कसे फसवतात, शिक्षकही विद्यार्थ्यांना कसे मदत करतात आणि आपण तेवढे प्रामाणिकपणे कसे लिहिले वगैरेची सविस्तर चर्चा झाली. तोपर्यंत स्वयंपाक झाला. आईने दोघांनाही हाक मारली. वसंता जेवायला बसला. वासंती आत्याबरोबर जेवणार होती. आता ती पुढे होऊन वसंताला वाढीत होती. त्याला आग्रह करीत होती. आत्या चुलीजवळ बसली होती. जेवण संपले. पोटावरून हात फिरवत वसंताने ढेकर दिला आणि हात धुता धुता वासंतीकडे पाहत म्हणाला, आज पोट भरल्यासारखं वाटतंय. तशी त्याची आई त्याच्याकडे पाहू लागली. मनातून म्हणाली सुद्धा, म्हणजे मी रोज वाढते तेव्हा हा अर्ध्या पोटानेच उठतो तर. जून महिना उजाडला. दोघांच्या परीक्षेचा निकाल लागला. दोघे प्रथम श्रेणीत पास झाले होते. वसंताला 60% मार्क्स मिळाले होते. त्यावेळी मामाने त्याला विचारले होते, मग पुढे काय करायचं ठरवलंय? तुम्ही सांगा की मामा, मला काय कळतंय? अरे पण तुझी आवड मला काय कळणार? कशाची आवड आणि कशाचं काय? थोडा वेळ थांबला व त्याने मामाला विचारले, मग आर्टला ऍडमिशन घेऊ की सायन्सला? आता सगळेच जण सायन्सला जात आहेत. त्यामुळे आर्ट्सचे वर्ग मोकळे पडायला लागलेत आणि काही वर्षांनी अशी परिस्थिती होईल की आर्ट्सला किंमत येईल. मामांच्या सल्ल्यानुसार त्याने 11वीला आर्ट्सला अमृतनगरमध्ये ऍडमिशन घेतले आणि वासंती विजयनगरमध्ये कॉलेज करू लागली. वासंतीला वसतिगृहातच ठेवायचे असा विजयने निश्चय केला. सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर अडचण, शिवाय स्वतंत्रता, कोणाचा धाक नाही की बंधन नाही. अशा मुलींना अभ्यास करायचीही गरज वाटत नाही. शहरातील तडकभडक वातावरण, यामुळे खेडेगावातून एकदम शहरगावी गेले की मुली तिकडे आकर्षिल्या जातात, बिघडतात. कोणाच्या तरी बंधनात असल्या तर थोडा वेळ तरी आळा बसेल, हा विजयचा उद्देश होता. म्हणून त्याने जाणीवपूर्वक तिला वसतिगृहात ठेवले होते. बाहेरगावच्या मुलींची सोय व्हावी या उदात्त हेतूबरोबर आपल्या कॉलेजकडे मुली आकर्षिल्या जाव्यात, कॉलेजमध्ये मुलींची संख्या वाढावी, कॉलेजच्या तुकड्यात टिकाव्यात या उद्देशाने कॉलेजने गेल्या 3 वर्षापूर्वी मुलींचे खाजगी हॉस्टेल चालू केले होते. विद्यार्थिनींच्या खर्चाची बचत व्हावी म्हणून हॉस्टेल मुलीच चालवित होत्या. त्यांच्यावर नियंत्रण असावे म्हणून रेक्टरची नेमणूक केली होती. विद्यार्थिनींच्यातील सिनियर मुलीमधील एक कोठामंत्री, तिच्या जोडीला उपकोठामंत्री, भोजन मंत्री, आरोग्य मंत्री अशी पदे वाटून दिली होती. या मंत्र्यांनी रेक्टरच्या मदतीने हॉस्टेल चालवायचे, हॉस्टेलला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची, महिन्याचा हिशेब ठेवायचा. एकमेकीला सहकार्य करीत मुलीच हॉस्टेल चालवित होत्या. वसतिगृहातील तिच्या खोलीत तिच्यासह एकूण 6 जणी राहत होत्या. सुधा आणि मेधा टीवायला होत्या, तर कविता, सविता आणि बंटी एसवायला होत्या. वासंतीला त्या सिनियर होत्या, शिवाय श्रीमंत. मग काय, सगळा आनंदच. त्या हॉस्टेलमध्येही रुळल्या होत्या. त्यांना घरी करमत नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही त्या 1-2 वेळा हॉस्टेलला येऊन जात होत्या. वासंतीला त्यांनी मुद्दाम पार्टनर म्हणून घेतली होती. वासंती वसतिगृहात राहू लागली होती. पहिला दिवस तर
अगदी बेचैनीत गेला. ओळखीचे कुणीच नव्हते. त्या दिवशी ती गप्प गप्प होती. सारखी घरची आठवण येत होती. सकाळी निरोप देतेवेळी आईचे पाणावलेले डोळे तिला दिसत होते. हळूच बोटाने डोळ्यातील पाणी बाजूला केलेले तिला आठवत होते. अगदीच उदास वाटत होते. सकाळी बांधून आणलेले जेवण संध्याकाळी तिने खाल्ले होते. रात्री तिला झोप लागत नव्हती. सुधाने लाईट घालवली. अंधारात मन भयभीत होत होते. हृदय भरून येत होते. या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. सकाळी 6 वाजता तिला जाग आली. ती उठून बाहेर आली. आवाजाच्या दिशेने पाहिले. संडासला गर्दी होती. एक म्हणत होती, मी बादली अगोदर ठेवले, माझाच नंबर पहिला आहे. अगं पण तू बादली ठेवून खोलीवर जाशील, ते काही चालायचं नाही. मी बराच वेळ थांबले, माझाच नंबर पहिला आहे. वा ग वा, मी 3 वर्ष येते राहते, मला तू शिकू नकोस. तुझं रोजच आहे, आम्ही नाही सहन करणार. नवीन होतो तेव्हा सहन केलं, तूही शिकू नकोस. आम्हीही पैसे देतोय, फुकट नाही राहत. कुणाच्या मर्जीनं आम्ही नाही वागणार. वासंतीने कलकलाट ऐकला. अशी जर रोज भांडणं असतील तर आपला टिकाव लागणार नाही हे तिने ओळखले होते. तेही नंबरला उभी होती, पण नवीन, तिला नंबर कोण देणार? सिनियर पोरी मागून येऊन नंबर घेत होत्या. बिचारी वासंती पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हती. बाथरूमलाही तीच अवस्था. एकदा आंघोळीला गेलेली मुलगी 20-25 मिनिटे बाहेर येत नव्हती. इतका वेळ कसली आंघोळ करीत होती तिचे तिलाच माहीत. दुसऱ्या दिवसापासून ही नंबरची कटकट नको म्हणून वासंती सकाळी लवकर उठू लागली.